माझे पूर्ण नाव तन्वी सिलास बडोले, पंचशील हायस्कूल मक्काटोला, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया। तर भारताची लोकसंख्या 135 कोटीच्या जवळपास झालेली आहे। भारतातील 80% जनता ही खेड्यात असते, त्याचप्रमाणे 80% लोक हे शेतकरी असतात। शेती हा भारतीयांचा मुख्य व्यवसाय आहे। शेती करण्याकरिता तसेच विहिरीतून पाणी काढण्याकरिता विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते। विद्युत ऊर्जेची खपत फार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भविष्यात ऊर्जा संकटाला सगळ्यांना समोर जावे लागेल आणि भविष्य काळात ऊर्जेचा प्रश्नही निर्माण होईल। तर हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी ही प्रतिकृती तयार केली आहे। तर या प्रतिकृतीचे नाव आहे स्वयंनिर्मिती यंत्राने विहिरीतून पाणी काढणे व शेती करणे। या यंत्राचा उपयोग केल्यास भविष्यात निर्माण होणारा ऊर्जेचा प्रश्न सुटू शकेल व अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करता येईल। प्रतिकृतीचे उद्देश ऊर्जा, श्रम व पैसा यांची बचत करून समाज व राष्ट्र विकासास हातभार लावणे। प्रतिकृतीचे वैशिष्ट्ये: उपयोग पहिला, विद्युत ऊर्जेची बचत करता येते। भविष्यात निर्माण होणारा ऊर्जा संकटापासून मानवाची मुक्तता करणे। दुसरा, अल्प खर्च असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना परवडणारा हा उपकरण आहे, यामुळे आर्थिक बचत होईल। तिसरा, शेतीकरिता पाणी व इतर कामांकरिता पाणी कमी श्रमात व विद्युत ऊर्जेची गरज न भासता विहिरीतून काढता येते। धन्यवाद। याचं वर्किंग कसं होतं? याचं काम कसं आहे? त्याच्यामार्फत पाणी वर जाते ना? हो। पुन्हा एकदा हँड पंप